चला आज आपण बघूया यखनी पुलाव कसा बनवायचा। मिक्सरमध्ये बिर्याणी मसाला व लाल बेडगी मिरच्या मिक्सरला बारीक करून घ्यायचा। चांगलं बारीक झाल्यानंतर गॅसवर कुकर ठेवायचा। पातेल्यामध्येही करू शकता। कुकरमध्ये चांगले होते। त्यामध्ये 4 चमचे तेल टाकून घ्यायचे व 2 चमचे तूप व तूप चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकावे। जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये कांदा घालायचा। कांदा मी मोठे 4 कांदे घेतलेले आहे। चांगले लाल होईपर्यंत परतून घ्यायचा। गॅस मोठाच ठेवायचा म्हणजे कांदा भाजतो। कांदा बघा लालसर झालेला आहे। कांदा चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये मोठ्या 2-3 मिरच्या टाकायच्या। तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। मिरच्या कांदा सगळं मिक्स करून चांगलं भाजायचं म्हणजे मिरच्याही भाजल्या जातात। कांदा आणि मिरची चांगली भाजल्यानंतर त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची। तेही चांगले भाजून घ्यायचे। आलं लसूण चांगले भाजल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा किलो चिकन धुवून घेतलेलं आहे। अर्धा किलो चिकन घालायचं व ते चांगले कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। चिकन मिक्स झाल्यानंतर 2 मिनटं परतून घ्यायचं म्हणजे चिकनला पाणी सुटते। ते झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। तेही चांगले भाजून घ्यायचं। मिठामुळे पाणी सुटते व चिकन शिजण्यास मदत होते। चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण जे बारीक केलेला मसाला आहे मिरचीचा तो त्यामध्ये टाकायचा व ते चांगले भाजून घ्यायचा। मी ओल्या नारळाचा मोठ्या ओल्या नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे बिर्याणीसाठी घालण्यासाठी। चिकन चांगलं आपलं भाजल्यानंतर त्याला एक वाफ काढून घ्यायची। 1 शिट्टी दिली तरीही चालते। त्यानंतर बघा आपले चिकनला पाणी किती सुटलेलं आहे। चिकन थोडं चांगल्या प्रमाणात शिजलेलं आहे। ते झाल्यानंतर त्यामध्ये मी इंडिया गेट बासमती राईस धुवून निथळत ठेवलेला होता। अर्धा किलोला अर्धा किलो घ्यायचा। त्यामध्ये मिक्स करायचं।
तांदूळ घातल्यानंतर ना ते चांगलं भाजून घ्यायचं. तांदूळ टाकल्यानंतर ना चिकन आणि तांदूळ मिक्स करून घ्यायचं. व त्यामध्ये मी 2 बटाटे मोठ्या फोडी करून घेतलेले आहेत. तेही त्यामध्ये मिक्स करायचे. चांगले भाजल्यानंतर जे आपण काढलेलं नारळाचे दूध ते त्यात ओतायचं आहे. व ते चांगलं मिक्स झाल्यानंतर त्याच भांड्यामध्ये 1 वाटी पाणी घालून तेही पाणी त्यात ओतायचे. नारळाच्या दुधामुळे आपला पुलाव खूप छान खायला लागतो. पाणी घातल्यानंतर ते मिक्स करून घ्यायचं. कुकरला झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घ्यायची. दोन शिट्ट्या काढून झाल्यानंतर बघा आपला यखनी पुलाव तयार आहे खाण्यासाठी. भातही चांगला शिजला आहे. त्यावर जरा कोथिंबीर टाकायची. बघा चिकनही शिजलेलं आहे. भातही मोठा. तांदूळ मऊही झाला नाही. सुटसुटीत तांदूळ छान शिजला आहे. आपला खाण्यासाठी यखनी पुलाव तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा.